वक्फ बाय युजर हे जे सारखं बाहेर जाऊन सांगतात की हे वक्फ बिल आल्यानंतर पूर्ण जमीन जी आहे वक्फची पूर्ण सरकारच्या ताब्यामध्ये येईल, हे भ्रम पसरवण्याचं काम या ठिकाणी ते करतायत. त्याच्यामध्ये क्लॉज 2 मध्ये जे आहे हे पूर्णपणे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जेव्हा हे बिल इम्प्लिमेंट होईल, अंमलात येईल, त्याच्या अगोदरपर्यंतची कुठलीही अनडिस्प्युटेड प्रॉपर्टी असेल वक्फची जी झालेली आहे वक्फच्या नावावरती, त्याला हात लावला जाणार नाही. नागेश आष्टीकर अब्सेंट होते आणि माहिती अशी मिळते की ज्यांनी मतदान केलंय त्याच्यामधले काही लोक सुद्धा सपोर्ट मध्ये होते. मतांतर निर्माण झालं होतं का युबीटी खासदारांच्या अंतर्गत? 100% त्यांचं मन होतं की मतदान केलं पाहिजे करून आपण एकतर मतदान केलं पाहिजे वक्फच्या बिलच्या समर्थनामध्ये किंवा वॉकआउट जास्तीत जास्त करायला पाहिजे. पण त्यांच्या मनाच्या विरोधामध्ये जाऊन जे आहे हे काही लोकांचं लागून चालन आणि त्याचबरोबर काँग्रेसवाले काय बोलतील. आज तर इकडचे ना इधर के ना उधर के अशी परिस्थिती जी आहे ही उबाटाची झाली. रात्री 2:30 वाजेपर्यंत कामकाज चाललं. 2 वाजेपर्यंत राहुल गांधी सभागृहात उपस्थित होते, मात्र पंतप्रधान नव्हते. यावर विरोधक टीका करतायत. अरे राहुल गांधी सगळ्यात अगोदर पळून गेले मणिपूरचं बिल सुरू झाल्यानंतर. ज्या मणिपूरच्या बिलवरती कंटिन्युअसली हे लोकांनी हंगामा केला पूर्ण सेशनमध्ये, गेल्याही सेशनमध्ये केलं, आत्ताही केलं की मणिपूरवर डिस्कशन पाहिजे. पण जेव्हा मणिपूरवरती डिस्कशन झालं रात्री चालू, किती वाजता सुरू होतं त्याला काय म्हणजे आपलं कर्तव्य काय आहे. आपण तिथे काय वेळ बघून सभागृहात येणार. सगळ्यात अगोदर मणिपूरचं बिलवरती डिस्कशन सुरू झाल्यानंतर राहुल गांधी जे आहे सभागृहामधून निघून गेले. वर्षानुवर्ष काँग्रेसचे लोक जे आहेत मुस्लिम समाजाचं मतदान घेतात. असं सांगितलं जातंय की या मुस्लिम समाजाच्या सर्वाधिक जमिनी हा काँग्रेसने लाटलेल्या, खास करून राजकीय नेत्यांनी लाटलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा विरोध आहे. प्रत्येक काँग्रेसच्या किंवा या इंडी अलायन्सच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकाने त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. भ्रष्टाचार झालेला आहे. वेस्ट बेंगालमध्ये ममता बॅनर्जी असेल, त्यांनी सीबीआयची इन्क्वायरी 1000 एकर जमीनचा घोटाळा झालेला आहे त्याच्यासाठी केली. काँग्रेसने दिल्लीमध्ये आपवरती आरोप केले. काँग्रेसने 2013 मध्ये इलेक्शनच्या जस्ट अगोदर 123 एकर जमीन जी आहे वक्फच्या नावावरती करून टाकली. 123 एकर म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं वक्फ काय क्लेम करतंय, पार्लमेंट पण क्लेम करतं, हायकोर्ट पण क्लेम करतं, सगळं क्लेम करायचं काम चालू आहे. पण मला वाटतं